हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे हरितालिकेच्या दिवशीचा व्हिडिओ. तर व्हिडिओ थोडासा उशिरा येतो आहे कारण साफसफाईचे जे व्हिडिओ होते तर ते मी तुम्हाला आधी शेअर केले आणि त्यानंतर मग पूजापातींच्या व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर रात्रीला बघा छान अशी मेहंदी लावलेली, तर सकाळी मस्त ती रचलेली. म्हणजे रंग तेवढा व्यवस्थित आला नाही, पण हळूहळू जसजसा वेळ निघतो तसतसा ना म्हणजे त्या मेहंदीला रंग येतो. जी गौराई मी पेरलेली होती तर ती बघा अशा प्रकारे आली आहे आणि छान मस्त म्हणजे व्यवस्थित आली आहे. आणि त्यानंतर बघा घरातले सगळे कामं आटोपले, आंघोळ झाली आणि आज हरितालिका, उद्याला गणेश पूजन. तर त्यामुळे मग आज उंबरठ्यावर मी हळदीचं लेपन करून घेते, कारण शुभ दिवस असतील, शुभ वार असतील तर त्या दिवसांमध्ये बघा आपला जो उंबरठा आहे तर तो छान असा हळदीच्या लेपनाने लेपला असेल तर बघा घरामध्ये ना मस्त अशी सकारात्मकता राहते आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये वास करते. सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. तर त्यामुळे जे काही शुभ दिवस असतात त्या दिवसामध्ये ना मी उंबरठ्यावर छान असं हळदीचं लेपन करून घेते. आणि त्यानंतर मग बघा रोजची जी पूजा आहे तर ती आधी ना पूजा आटोपून घेतली. म्हणजे आपले जे रोजचे बेसिक कामं असतात, रोजची जी पूजापाठ असते तर ती सगळी मी आटोपून घेतली आणि त्यानंतर मग हरितालिकेच्या पूजेला सुरुवात केली आहे. तर सगळ्यात आधी बघा इथे ना पूजेचं जे साहित्य आहे तर ते गोळा करून ठेवलं, कारण ना पूजेचं साहित्य खूप सारं असतं आणि मग लक्षात राहत नाही म्हणून. आणि माझीसुद्धा अशा प्रकारे सिम्पलचीच केली पण व्यवस्थित अशी तयारी करून घेतली आहे. आणि त्यानंतर मग हरितालिकेची जी पूजा आहे तर तिला सुरुवात केली आहे. तर ही जी गौराई आहे तर बघा तिला आधी ना आंघोळ घालावी लागते. आणि आमच्या इकडे बघा हरितालिकेची जी पूजा आहे म्हणजे गौरीपूजन जे आहे तर ते अशा प्रकारे केलं जाते. जी गौराई मी पेरलेली तर तिलाच गौरीच्या रूपाने पूजल्या जाते. तर आधी तिला आंघोळ घालून घेतलं आणि त्यानंतर मग जी वाळू आहे तर वाळू शिवपिंडीसाठी वाळू लागते, तर वाळूचा सुद्धा इथे अभिषेक करून घेते. गावांकडे बघा छान अशा बायांना नदीवर जातात आणि खूप साऱ्या बाया असतात, त्यामुळे गावाकडे ना छान अशी मजा येते. तर बघा जसं म्हणजे जशी परिस्थिती असली तसं सगळं आटोपा लागते. तर त्यामुळे मी एकटीनेच इथे ही जी पूजा आहे तर ती करायला घेतली. तर बाहेरून म्हणजे मागे वॉशिंग एरियामधून गौराईला फक्त मी आंघोळ घातली आणि त्यानंतर पूजेची सगळी तयारी मी इथे करणार आहे. तर आधी बघा दीपपूजन करून घेतलं आणि गौराईच्या खाली रांगोळी घालावी लागते आणि थोडीशी तिला हाईट यावी. आणि असं म्हणतात की जी आपली गौराई आहे तर ती पाण्यावर ठेवावी म्हणून. तर म्हणून मग खाली एका भांड्यामध्ये पाणी ठेवलं आणि त्यावर ही जी गौराई आहे, जी हरितालिकेची म्हणजे ही जी गौर आहे तर ती मी इथे ठेवलेली. आणि जी वाळू मी अभिषेक करून आणलेली होती तर वाळूची शिवपिंडी बनवावी लागते, कारण जेव्हा या व्रताची सुरुवात झाली म्हणजे पार्वती मातेने या व्रताची सुरुवात केली तर त्यांनीसुद्धा वाळूची शिवपिंडी बनवूनच महादेवांची आराधना केली होती. तर त्यामुळे वाळूची शिवपिंडी बनवावी लागते, सोबतच हळदीची सुद्धा शिवपिंडी बनवावी लागते. आणि त्यानंतर मग बघा दह्याने, दुधाने, पाण्याने ही जी पिंडी आहे तर तिचा मी अभिषेक करून घेतला. आणि त्यानंतर अष्टगंध, तांदूळ चढवून बेलपत्र, धतुरा, पांढरे फुलं तर अशी शिवपिंडीची षोडशोपचार पूजा करून घेतली. पण त्याआधी बघा विड्याच्या पानावर गणपतीची मी स्थापना केली होती, तिथे सुपारी ठेवलेली. तर आधी गणपती पूजन केलं आणि त्यानंतर मग गौराईची जी पूजा आहे तर ती करायला घेतली. तर शिवपिंडीची विधिवत पूजा झाली आणि त्यानंतर गौराईलासुद्धा हळद, कुंकू, वस्त्र, हार असं सगळं अर्पण करून घेतलं. आणि सोबतच इथे कलशाची सुद्धा स्थापना केली आहे आणि कलश पूजनसुद्धा करून घेतलं. सोबतच फळं, धूप, दीप अशी जीही षोडशोपचार पूजा असते तर ती पूजा करून घेतली. आणि त्यानंतर बघा 16 प्रकारचे पानं ना आपल्याला गौराईला चढवावे लागतात. तर त्यामध्ये काही पानं जसे आघाटा आहे किंवा म्हणजे बरेचसे असे पानं असतात तर ते काही बाहेरून आणलेले आणि काही पानं मी माझ्या बाल्कनीमधल्या झाडांची घेतलेले. आणि त्यानंतर मग आरती वगैरे करून घेतली. तर बघा अशा प्रकारे गौराईची जी सकाळची पूजा आहे तर ती झाली. त्यानंतर मग ही आहे संध्याकाळ म्हणजे सायंकाळचा व्हिडिओ आहे हा. 2-3ही टायमाच्या पूजेचा व्हिडिओ तुम्हाला एकत्रच येणार.
तर त्यामुळे मग आता सायंकाळचा व्हिडिओ आहे हा. पुन्हा आणखी सगळी दिवाबात करून घेतली. एक जो दिवा आहे तर तो अखंड दुसऱ्या दिवशीपर्यंत जळतो. तर पुन्हा बाकीचे जे दिवे होते तर ते प्रज्वलित करून घेतले. हळद कुंकू फूल अर्पण करून षोडशोपचार पूजा झाली. त्यानंतर हरितालिकेचे कथेची पुस्तक माझ्याकडे आहे तर त्या कथेचं मी वाचन करून घेतलं आणि त्यानंतर मग अग्यारी केलेली आहे. तर आजच्या पूजेमध्ये बघा अग्यारी हवनाला खूप महत्त्व असतं, तर त्यामुळे अग्यारीसुद्धा करून घेतली. जी पूजेची पुस्तक माझ्याकडे आहे तर त्या पुस्तकामध्ये बघा कशाप्रकारे पार्वती मातेने महादेवाची उपासना केली, आराधना केली, कशाप्रकारे पूजा केली तर त्याविषयीची माहिती त्या कथेमध्ये दिलेली आहे. तर ती कथा वाचून घेतली आणि त्यानंतर मग अग्यारी झाली आणि त्याच्यानंतर आरत्या करून घेते. तर आरत्यासुद्धा बघा सकाळी आणि संध्याकाळी आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी अशा 3 आरत्या होतात. तर तीनही वेळेला हरितालिकेची आरती, महादेवांची आरती आणि गणेशांची आरती अशा 3 आरत्या या हरितालिकेच्या पूजेमध्ये होतात आणि सोबतच कापूर आरती होते. तर अशा प्रकारे सकाळची आणि संध्याकाळची जी पूजा आहे तर ती झाली. आजचा उपवास होता त्यामुळे नैवेद्यामध्ये माता गौराईला मी साबुदाण्याचाच नैवेद्य लावणार आहे, कारण त्या दिवशी माता पार्वतीचा सुद्धा उपवास असतो. तर त्यामुळे मग त्यांनासुद्धा म्हणजे साबुदाण्याचाच नैवेद्य लावणार आहे. त्यानंतर मग ही आहे सकाळ. रात्री बघा 12 वाजेपर्यंत आम्ही जागरण केलं आणि त्यानंतर मग ही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ. तर सकाळी ना आधी सगळी अशी पूजापाठ करून घेतली आणि त्यानंतर मग स्वयंपाक केला. आमचा तर उपवास होता, कारण गणेश चतुर्थीची म्हणजे गणेशांची स्थापना होती तर त्यामुळे उपवास होता. पण गौराईसाठी नैवेद्य मी बनवून घेतला आणि तो नैवेद्य माता पार्वतीला इथे लावला आणि त्यानंतर पुन्हा आणखी अखेरची निरोप आरती जी असते तर ती आरती करून घेतली आणि गौराईची जी पूजा आहे तर तिचं विसर्जन करायला सुरुवात केली. सगळी इथली जी सामग्री होती, जी सुखी सामग्री होती तर ती एका कॅरी बॅगला घातली. ती पाण्यामध्ये विसर्जन करणार आणि गौरीची जी भुजली आहे तर तिचंसुद्धा घरच्या घरी विसर्जन करून घेतलं आणि त्यानंतर हे जे सगळं साहित्य आहे तर ते विसर्जनाला मी पाठवते. तर अशा प्रकारे होता हरितालिकेच्या पूजेचा व्हिडिओ. तर अशा प्रकारे झाली आहे आपली हरितालिकेची पूजा, म्हणजेच माता गौराईची पूजा. आणि आमच्या भागामध्ये बघा अशा प्रकारे ना गौराई पेरल्या जाते आणि त्या गौराईची मग माता पार्वतीच्या रूपाने पूजा केली जाते. तर सकाळची पूजा आणि सायंकाळला मग थोडंसं हवन करून घेते मी. आणि कथेची पुस्तक आहे माझ्याकडे, ज्यामध्ये की बघा माता पार्वतीने भगवान शंकरांना कशा प्रकारे मिळवलं, त्यांनी काय काय उपासना केली, कशा प्रकारे उपासना केली, तर त्याविषयीच्या कथेचा सार त्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. तर ती कथा वाचून घेते, थोडंसं हवन करून घेते आणि दुसऱ्या दिवशी मग असतं विसर्जन. आणि माता गौराईचं विसर्जन झालं की लगेच मग गणपती बाप्पांचं आगमन होते. तर बाप्पांची सुद्धा पूजा म्हणजे बाप्पांची सुद्धा मांडणी करते मी, तर त्याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला येणारच. तर बघा हरितालिकेच्या पूजेचा 2-3ही टायमाचा व्हिडिओ मी एकत्रच करून तुमच्यासोबत शेअर केला आहे, कारण आता बघा सध्या ना खूप अशा पूजापाती वगैरे आहेत तर मग खूप व्हिडिओ होऊन जातात. त्यामुळे मग शॉर्टकटमध्ये सगळं थोडं जे आहे तर ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि हरितालिकेच्या पूजेसाठी बघा छान ना अशी मेहंदी काढलेली, पण गंमत अशी झाली की मेहंदी ना एकाच बाजूला आणि एकाच हातावर झाली. दुसऱ्या हातावर मेहंदी काही काढायला मिळाली नाही, कारण वेळेअभावी. तर बघा म्हणजे सध्या ना इतकी धावपळ चालू आहे तर त्यामुळे मग दुसऱ्या हातावर मेहंदी काही काढता आली नाही, तर त्यामुळे याच हातावर. आणि हीच बघा काढण्यासाठी रात्रीचे 12:30-1 वाजले. तर अशा प्रकारे ही मेहंदी काढली आहे. आणि बघा आपल्या सुहागणीचं म्हणजे सुहासिनींचं हे लेणं असतं हरितालिकेच्या पूजेला. थोडीशी का होईना पण सुहासिनी स्त्रीने हातावर मेहंदी लावावी, तर म्हणून मग अगदी थोडीशी एकाच हातावर ही मेहंदी काढलेली आहे. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, घंटीचं बटनसुद्धा दाबा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. तर चला आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.